आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प सलग 8वा अर्थसंकल्प सादर करून सीतारामन विक्रम करण्याच्या तयारीत। एबीपी माझावरती सकाळी 10 वाजल्यापासून लाईव्ह कव्हरेज। अर्थसंकल्पामधून जनतेला मोठ्या अपेक्षा, मध्यमवर्गीयांसाठी करात सूट जाहीर होण्याची शक्यता, दिलासा मिळणार का याची उत्सुकता। देशमुख कुटुंब उद्या भगवानगडावरती जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार। आपल्याकडील सर्व पुरावे महंतांना दाखवणार असल्याची धनंजय देशमुख यांची माहिती। धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत याची 100% खात्री। भगवानगडाच्या नामदेव शास्त्रींकडून मुंडेंना क्लीन चिट, हे वैयक्तिक मत आहे, हत्येचं समर्थन नाही। एबीपी माझावरती केलं स्पष्ट। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या नियुक्तीला रमेश चनिथिलांकडून स्थगिती। एआयसीसीच्या परवानगीशिवाय नांदेड आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्षांच्या परस्पर नियुक्ती केल्यामुळे निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामधल्या कार्यक्रमात एकत्र। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये शिंदे फडणवीसांना अटक करणार असल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी। शिवसेनेकडून पडद्यामागे मिशन टायगरला सुरुवात। अनेक जिल्ह्यातील आणि तालुक्यामधील नेत्यांचा प्रवेश होणार। एकनाथ शिंदेंची माहिती। राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं वक्तव्य। राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवू शकणार नसल्याचंही वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींची कार महाराष्ट्र गुजरात सीमेवरच्या भिलाडमधल्या खाणीमधून बाहेर काढली। कारमध्ये सापडलेला मृतदेह धोडींचाच असल्याची पोलिसांची माहिती। चौथ्या टी20 सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव करून भारताची मालिकेमध्ये 3-1 अशी विजयी आघाडी। शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याची शानदार अर्धशतकं। बीसीसीआयकडून आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान, तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।